तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित शिंदे. आपण प्युअर गॉर्डन पक्ष्यांमध्ये काम करतोय. तर दादा, आपण पूर्ण 60 फुटाला जी ब्रुडिंग केली, त्या ब्रुडिंगला पूर्ण ताडपत्री लावून घेतली. ताडपत्री का लावली पाहिजे? जे आपण हे चिकगाड करणार आहेत, ह्या कामाला जे 2 वे बल्ब सोडून चिकगाड करणार आहेत आपण, त्या चिकगाडमध्ये जी आपण लाईट मेंटेन करणार आहे, ती लाईट इथंच मेंटेन राहिली पाहिजे. जर ताडपत्री नसती तर बाहेरची थंड हवा मध्ये आली असती आणि मधली गरम हवा जी आपण क्रिएट करणार आहे ती बाहेर गेली असती. त्याच्यामुळे ताडपत्री लावणं गरजेचं आहे. आणि ताडपत्री मधून अशा पद्धतीने लावावी. आणि बाहेरून तर आपला पूर्ण 200 फुटाला जॅक येणार आहे. जॅकची सिस्टीम कसं करणार आहे? आपण बाहेरून बॅक साईडनं जिकडे डोर सोडले आपण तिकडे जॅक लावणार आहेत आणि पुढून जिथे डोर आहे तिथं आपण प्रत्येक 50-50 फुटाला ताडपत्री लावणार आहे. ती दुरीनं वर करता येईल किंवा दुरीनं खाली करता येईल. आणि चवळ्याची बांधणी कशा पद्धतीने केली तुम्हाला दाखवतो. कारण बाहेरून चवळ्याची बांधणी करणं सोपं आहे. बाहेरून फक्त काय करायचं, आपल्याला जॉक लावायचं, पण मधून चवळ्याची बांधणी कशी करावी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आपण जी काची गोट्या भेटतात, हे पण आपण एक युनिक पद्धतीने ट्राय केलं, म्हणजे कोण नाही ट्राय केलं असं आपण ट्राय केलं. तर हे सक्सेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील लावावं. आपण काची गुटी नसते, काची गुटी घ्यायची आणि त्याला असं चुंबळ बनवून शिवून पूर्ण पर्लिंगला, एक मधल्या पर्लिंगला, एक वरल्या पर्लिंगला आणि खाल्ल्या जाळीला बांधून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण टाईट ताडपत्री आपल्याला बांधता येते. जर कुणाला काय अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.